सर नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद समोर असणाऱ्या एका प्रांगणामध्ये आहोत. या ठिकाणी शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी चालू करताय. तर काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती झाली होती. कालपासूनच आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर नक्की काय माहिती सांगाल आणि काय ओळख सांगाल आपली? सर्वप्रथम महाराष्ट्र लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. माझं नाव योगेश नहाटा. काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त आपण एक शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण हा एक उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजकालची जी नवीन आणि तरुण पिढी जी आहे, शालेय पिढी ज्याला आपण म्हणतो, तर ती पिढी जी आहे त्या पिढीला आपण एक चांगला उपक्रम चालू करून देतो आहे मैदानी खेळाचा. आजकालची मुलं जी आहेत ती बऱ्यापैकी आपली मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये गेम्समध्ये अडकलेली असतात. मग घरात बसण्यापेक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा आपल्या मातीशी जोडणं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मातीशी जोडलं गेल्यानंतर आपण काय करू शकतो आणि ह्या मातीमध्ये किती ताकद आहे, या मैदानी खेळामध्ये किती ताकद आहे, आपल्या इतिहासात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये किती ताकद आहे, हे आपण इथे दाखवून देऊ शकतो. तळेगाव हे शहर जे आहे हे ऐतिहासिक शहर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे शहर आहे. तर आपल्याला ह्या ऐतिहासिक शहरामध्ये जेवढं जास्त महाराजांच्या बाबतीत आणि ह्या तळेगाव शहराच्या माध्यमातून आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये हा एक मेसेज पोचवतो आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका ह्याच्यामध्ये आपण हा मेसेज पोचवतो आहे की एक चांगलं प्रशिक्षण, युद्धकला, आणि ही आजच्या काळाची गरज पण आहे. तसं बघायला गेलं तर ज्या पद्धतीचे आज महिलांवर होणारे अत्याचार हे आपण बघतोय, वारंवार आपल्याला ह्या न्यूज येत आहेत. तर ह्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण, सेल्फ डिफेन्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. मग हे जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये आपण अशा पद्धतीचे काही गोष्टींचं प्रशिक्षण देतो आहे की ज्याच्यामध्ये लाठीकाठी असेल, तलवार असेल, दानपट्टा असेल. पण हे तर शस्त्र असतानाचा विषय. पण शस्त्र नसतानासुद्धा आपल्या महिला भगिनी स्वतःचं संरक्षण कशा करू शकतील आणि स्वतःचं आत्मरक्षणाबरोबर त्या आपल्याबरोबर जे लोक आहेत किंवा आपल्या घरातील लोक आहेत यांचंही संरक्षण कसं करू शकतील याचा आपण एक प्रकारे विचार करतो आहे. तर ह्यामध्ये एक असा पण उद्देश आहे की बाबा महिलांनी जो पंजाबी ड्रेस घातला आहे तर त्या पंजाबी ड्रेसमधल्या ज्या ओढण्या आहेत या ओढण्या मुलींनी स्वतःचा गळफास घेण्यासाठी नाही वापरायच्या. ह्या समोरच्याला त्या ओढणीने समोरच्याला मारण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. कारण जे नराधम आज वाईट नजरेने बघतायत आपल्या माता भगिनींकडे, ह्या माता भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन चेंज होऊ शकतो. स्वतःची इज्जत वाचवणं आणि आपल्याबरोबर असणाऱ्या बाकीच्या ज्या माता भगिनी आहेत त्या सर्व माता भगिनींचं तिथे संरक्षण करणं आणि त्याच उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद आज आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. नक्की सर, धन्यवाद.